मोपा विमानतळ परत एक फावट चर्चेचा विषय ठरला. मोपा विमानतळार CLR कंपनी कडल्यान पेडणेच्या स्थानिक कामगारांची सतावणी जाता. ह्या कारणां वयल्यान कामगार संपार गेल्यात. पेडणेचे काँग्रेस फुडारी जितेंद्र गांवकर हांणी कामगारांक आपणालो तेंको दिला. जो मेरेन मागणो मान्य जायना तो मेरेन संप फाटीं घेवचे ना असो निर्णय कामगारांनी घेतला. लास्ट टायम आम्ही ब्रिफींग घेतलेली. सो जॉयंट ब्रिफींग घेतलेली तेन्ना जे आमचे पॉयंट आसलेले ते पॉयंटाचेर ते एग्री जालेले. सर एग्री जालेले. सो हाय ऑथॉरिटी येयलेले. हाय ऑथॉरिटीन येवन ते पॉयंट क्लियर करता म्हणून सांगलेले. सो पॉयंट क्लियर करता म्हणून सांगलेले. आमी ओके म्हटले. ते रिटर्नूय दिता. सगळे जी कितें डिटेल आहा पळय ती सगळी दिता म्हणून सांगलेली. बट ती तेंच्यांनी आतां जशें डे बाय डे वाडत गेले थंय तेंचे डिमांडूय वाडत गेले. सो हॅरेसमेंट करपा जाले. हॅरेसमेंट मीन्स सगळे हॅरेसमेंट वर्ड्स जेन्ना आमी उलयले तेन्ना विचारले जाल्यार ते म्हणटा हॅरेसमेंट आमी तुमची कितें केली. सो हॅरेसमेंट म्हणटा एकूच पॉयंट येना. सो कितें सगळें येता. कामार आमकां त्रास जातात. सॅलरी आमची येना एक टायम टू टायम. एक कामार आउट ऑफ स्कोपान काम करचें पडटा. परतून आनी कितें जे वेंडरांची कामां आहा ती वेंडरांची कामां करची पडटा. आमकां एक स्कोप सांगलेलो. तांकां विचारलेलें स्कोप आमचो कितें. सो तेन्ना तेंचे सांगलें स्कोप आमचो आमी तुमकां थंय सांगता म्हणून सांगलें. ओके दिता तुमचो स्कोप कितें तोय दिवंक ना. HR पॉलिसी मागली. HR पॉलिसी दिवंक ना. सो आतां परतून आनी थर्ड वन DAचो पॉयंट दिलो. DA आहलो. DAचे विचारले कितलो % वाडलो. आमी जी डिटेल काडल्या सो 50% DA जालो की तो DA वयता आमच्या बेजिकान. सो तो बेजिकान वयता म्हणून तेन्ना ते विचारपा लागले ही सायड आमची सेंट्रलाक पडटा. तो म्हणटा स्टेटीचेर लागता. आमी विचारले कितले % वाडले ते सांग. सो तेचेर बरें सांगता म्हणून सांगलें. बट तेचेर कितें डिटेल्स ना मेळोंक आमकां. सो सफिशियंट आमकां जाय आसलेले ते मेळोंक ना. आतां तुमी भायर कित्याक आसात काय म्हणटा. आतां भायर सेम पॉयंटाचेर कितें जालें ते पॉयंट आतां अशें जालें कितें आमचो जॉब सेक्युरिटी मेळना आमकां. कित्याक आमकां लास्ट टायम एक इशू जालो कितें स्टाफ कमी करपा जालो. स्टाफ कमी केलो. भुरगे आमचे काडले. 3 जाणांक ट्रान्सफर दिली. सो तेच्या वयल्यान आमकां एक भंय दिसलो की आमचो जॉब सेक्युरिटी खंय आहा कितें म्हणून. ट्रान्सफर दिली ती दिली. सो तेचेर कितें सॅलरी तांकां कितें वाडोवन दिवंक ना. सॅलरीचे पयसलीच गजाल केली. सो फर्स्ट ऑफ कितें तांकां सारके अपॉयंटमेंट लेटर ना. कोणा कडेन वचून मेळपाक जाय कितें ना. बेश्टे फकत कितें नॉर्मली कितें दिवपाक जाय तें दिलें मॅसेज थ्रू करून आनी कितें तरी. आनी ट्रान्सफर दिसता तेंचे लेटर म्हाका दिसता पावोंक बीन ना थोडें. सो 2-3 जाणां आहा आनी तेंच्या कडेन पावोंकूय ना. सो तेच्या वयल्यान आमकांय मातसो एक भंय दिसलो की ते जॉब आमचो खंय तरी ह्या प्रॉब्लमान सेक्यूर ना आमचो. आनी आतां तुमचो डिमांड कितें आसा. प्लीज आमचो आतां डिमांड कितें आसा डिसिजन आहा की बाबा अजून आमी आतां 3 वाजले वचून उबे आतां वाजले कितें 6. तेणी अजून आमकां कितें रिस्पॉन्स दिवंक ना. बाबा मॅनेजरांनी आमकां कॉल करूंक ना पर्सनली. आमचे सुपरवायझरांक ते सांगतात ते कॉल कर आनी तूं तेंचो एक रिप्लाय घे कितें आहा तुमी भितर येया आनी उलयात. पण आमी तांकां पयलीं लेटर क्लियर केल्ले की आमी 3 जाल्या उपरांत आमी स्ट्रायक करतलो. सो तांकां पयलीं खबर आसले तरी ते आतां एक कॉल करता आनी ते आपलो मॅनेजर कितें रिप्लाय दिना. आतां सरान जसो सर उलयल्ले मॅनेजर सरान वांगडा. सो तेणी तसो सॅटिस्फॅक्टरी असो रिप्लाय दिवंक ना आमकां. आनी अजून मेरेन कितें आमकां कॉल ना. म्हटल्यार तांकां पडलेला ना की बाबा आपले एम्प्लॉय अशे भायर तांकां पडलेलें ना की बाबा तांकां इतलेंच पडलेलें की बाबा आपले सायड हॅम्पर जाता. ऑपरेशन बंद आहा आपले. ते अशें चिंतता की आपले एम्प्लॉय आहा तेंचे प्रॉब्लेम ते सॉल्व करुया. सो जो मेरेन आमचे क्लियर जावचे ना आनी आमचे मॅनेजर आहात ते आदी उलोवपाक सारके ना आमकां. ते रितीन उलयनात. आनी धनंजय धांगले म्हण तांकां कितें उलयले जाल्यार सुपरवायझर तेंची सायड घेता. कित्याक घेता ती खबर ना. सुपरवायझर तेंची सायड प्रमोशना खातीर घेता. इतर रिजन असतील तेंचे असतील पर्सनली. पण ते आमकां अजून मेरेन तेणी आमकां सपोर्ट असो कसलो दाखोवंक ना मॅनेजरान. उलटे तेंचे वयर ते हे करता की आपण असो आहा आपण तसो आहा अशी आमकां उतरां मेळटा तेंच्या कडल्यान. धमकेची भाशा. ते आमी जर आमचो कितें प्रॉब्लेम आहा आमी तांकां कॉल केलो ते वयर म्हणटा की आपलो टायम सोंपलो आनी उद्धट अशी भाशा उलयता ते. हेचे आमच्या कडेन प्रूफय आहा. सो आमी तुमकां प्रूफ दाखोवंक शकता. जर सपोज ते म्हणटा फाल्यां मिडियाच्या समोर आपण तुमी आपले अशें हे केले नांव खराब केलें आमी तुमकां हे दाखोवंक शकता प्रूफ. आतां तुमी कामाक वयतले काय. आमी ऑपरेशन बंद केल्लें आहा भुरग्यांनी आमच्या. आमी म्हणटा 3 जाण घरात कडेन आहा. पूण तुमची कंपनी खंयची म्हटल्यार तुमी. CLR फॅसिलिटी सर्वीस. ओके. पुण्याची हेड ऑफिस पुणे आसा. ओके. आनी आयज गोंयांत जे मॅनेजमेंट बसयला ते फक्त म्हाका दिसता ते डॉक्युमेंटाचेर उलयतात. ते काल ह्या भुरग्यांनी लेटर केल्ले सगळे कितें इशू आहा ते घातलेले तेजे पॉयंट. तेणे ताका रिप्लाय दिले. जे ऑफर लेटरान आहा पळय ते पॉयंट
जे ते कायदे म्हणजे कायदो कितें आसा तो कोण मागता पळय कसो कायदो आहा हेजेर तो तशा पद्दतीन ताका ती रिप्लाय दिल्या. जाल्यार आमच्या भुरग्यांनी लेटर कित्याक दिल्ले जशें आहा जशें मेळोंक जाय तें मेळना तेचेर कितें तरी आमकां सारकें क्लॅरिफिकेशन आनी ते कितें चेंजीस जाय ते उलोवन मेळोन कितें आहा तें उलोवन सॉर्ट आउट करपाचें म्हणून. जाल्यार तेणी ते परत काडला आनी ऑफर लेटर ताका अटॅच केला. ती फायल सुद्दां आमचे कडेन आहा. तेणे ऑफर लेटर अटॅच केला, ते पॉयंट्स हायलायट केल्या, आमी जे पॉयंट्स घातलेले त्या प्रमाणे ते पॉयंट्स सगळे ऑफर लेटरा वयले हायलायट केल्या आनी ते परत 5 पेजींचें एक लेटर तेणी रिटर्न हें केलां आमकां आयज. ते बी केन्ना आयज आनी ते कोणा एका भुरग्याच्या हातीन धाडून दिला. आतां तुका सॉर्ट आउट करूंक जाय जाल्यार तूं उलोवंक येवंक जाय फुडें. आमी तुका सांगता उलोवंक यो म्हणून, जाल्यार तूं उलोवंक येवपाक तयार ना. आमकां काडटना सुद्दां तेणी अशी पळवाट कशी काडलेली, ड्युटी सोंपल्या उपरांत मॅसेजी घालून पळय घरा. आयज सुद्दां तेणी तशेंच केल्लेले. शिफ्ट जेन्ना सोंपोंक येता पळय तेन्ना तेणी आतां एकाक सुमार तेणी धाडून दिल्ले दुसऱ्या कडेन. नाजाल्यार बाबा जॉयंट ब्रिफींग घेवया, सेकंड शिफ्ट फर्स्ट शिफ्ट सगळे भुरगे उलोवया, आपूण लेटर घेवन येता कितें आहा तें तुमचें आयज कितें आहा तें जे उलोवन सॉर्ट आउट जाता कितें आहा सादे पद्दतीन तें आमी करया म्हणून. जाल्यार ते उलोवपाक बीन कोण रेडी ना आनी जे कसलेच पद्दतीन ते आपूण येवन कांय रिप्लाय दिना. आनी एकट्याक विचारले तो सांगता मॅनेजराक विचार, मॅनेजर सांगता ते मी नाही केलं, ते इंजिनियरने केलं. एकामेकाचेर घालतात आनी कोण सारके कितें करतात. दुसरी गजाल म्हटल्यार आतां कितें केलें तेणी एक तेच थंय GMRचे ऑथोरायज पर्सन आसलेले. GMRचे ऑथोरायज पर्सनाक तेणी कितें सांगलें, जो आमचो मॅनेजर आसा तेणी ते सांगले कितें जे पॉयंट आसात जे आमी 2-3 पॉयंट घातले ते पॉयंटान कितें म्हटलें तेणी हो पॉयंट आहा ते थोड्या भुरग्यांक नाका आसा, थोड्या भुरग्यांक रेडी ना म्हटलें. आनी सेकंड कितें केलें तेणी एक दोग ते 3 जाण भुरगे आमी आहात, सो ते फोर्स करतात बाकीच्या भुरग्यांक हाडपाक. अशें कितेंच ना, सगळे भुरगे आमी हे जे पॉयंट्स आहात न्हू ते पॉयंटाक लागून भायर येयलेले आसात. कोणाक फोर्सफुली हाडूंक ना. आनी हो क्लायंटाक सांगता GMRाक तेंच्यांनी फोर्सफुली तांकां व्हेले. हे सांगप हे रॉंग आसा. हे अशें केलें न्हू पूण मागीर तांकां कितें दिसतालें आमी फोर्सफुली कोणाक हाडटा. हांगा जितलो स्टाफ येयला तो एकट्याच्या उतरार येवचो ना, 2 जाणांच्या उतरार येवचो ना. ताका सेल्फाचे आपले कितें तरी आसतलें न्ही, तो ताका लागून येयला आसतलो. सो ते तांकां पडलेलें ना. ते म्हणटात तुमी हाडटात, जो कोण उलयतात न्हू ताका फोकसान हाडप आनी तेची मारून सोडप. ट्रान्सफर दिवन काडली. जेन्ना आमी अप्रोच केले लेबर कोर्टान जावं आनी खंय लिगली वचपाक ट्राय केली, थंय तेंचें कितें जालें की कंपनी तुमकां ट्रान्सफर दिवं शकता, हे दिवं शकता तें जालें. आतां तेंच्यानी आमी तांकां लेटर केला की तांकां जर तुमी काडूं शकतात जाल्यार आमकांय फाल्यां तुमी काडूं शकता. तुमचे कडेन कितें तरी हें आसपाक जाय न्हू रिटर्न. आतां तांकां ते कितें म्हणटा काडले कशें कॉम्पिटन्सीचेर काडले. आमी हेज्या पयलीं कॉम्पिटन्सी मागली की तुमी ट्रान्सफर मारता, कॉम्पिटन्सीचेर तुमी काडा आनी दाखया. कॉम्पिटन्सी काडूंक ना तेंच्यांनी, कशें ट्रान्सफर केले ते तेंचो आतां मॅटर सेपरेट जालो तो ऑलरेडी. ते केसूय तेचेर झगडटात. सो आमी आतां आमकां भंय पडला कित्याक आमकां फाल्यां सकाळीं उलयता म्हणून जर काडले जाल्यार कोण येतलो विचारपाक. होच आमचो मॅटर आसलो. ताका लागून आमी तेंचे कडेन जॉब सेक्युरिटी मागली. आतां जॉब सेक्युरिटी मागल्या उपरांत तेच म्हणटा की कंपनीच्या पॉलिसीन आसा तुमकां ट्रान्सफर आसा, सो तुमकां ट्रान्सफर मारूं शकता आमी. जशें कंपनीक जर रिक्वायरमेंट पडली दुसऱ्या जाग्यार जाल्यार ट्रान्सफर आमी तुमकां दिवं शकता. आनी आमकां तेंच्यांनी हेज्या पयलीं कन्फर्मेशन लेटरूय दिल्ले. आमी जेन्ना हो इशू पयलीं काडलेलो दुसऱ्या आमच्या HR आसतना तेन्ना की सांगलें की ह्या एअरपोर्टार जो पर्यंत कंपनी आसा तो पर्यंत तुमकां हांगा जॉब सेक्युर्ड आहा तुमचो आनी तुमी कंपनीन कन्फर्म आसा. सो आतां ही तेंची पॉलिसी टायम टू टायम चेंज कशी जाता. लास्ट टायम आमी स्ट्रायक केल्लो तेन्ना तेंच्यांनी सांगलें तुमचे इशू क्लियर करता. सॅलरीचे हेचे तेचे आमी क्वेश्चन केले. तेंचो हेड येयल्लो तेणी सांगलें की 15-15 दिसांनी तुमकां हे दिता HR सेशन घेता. HR सेशन ते जावंक ना. एक कोण HR येयलो तेणी सांगलें रिटर्न दिता, तुमकां क्लॅरिफाय करता, एक्सेल दिता. ताका आतां ऑलमोस्ट वन इयर प्लस जाला, अजून कांय आमकां क्लॅरिफिकेशन मेळोंक ना. आनी जो भुरगो विचारपाक वयता पळय ताका ते स्पेसिफिकली घेवन टार्गेट करता. सो हेंच चल्लां की कोण उलोवपाक येयना भुरगे फुडें की आतां जाल्लें कितें आसा ट्रान्सफरचो तेंच्यांनी आतां एक टूल कसो यूज करतात. कोण फुडें येयलो काय ट्रान्सफर जावं शकता. सो त्या भंयान कोण फुडें सरना. सो फाल्यां सुद्दां आतां आमी हांगा भायर रावले ते फाल्यां आमकां भितर आपूण आमकां ट्रान्सफर काडूं शकता न्हू की तुमी कंपनीच्या अगेन्स्ट गेल्या म्हणून. ऑलरेडी कामार आमकां हॅरेसमेंट जाता कित्याक GMRान ती सांगता, GMRान सांगलां मॅन पावर कमी करा. मॅन पावर कमी केली तेंच्यांनी. आतां कितें जाल्लें आसा एका भुरग्याचें डेजिग्नेशन एक आसा ताका काम दुसरें करपाक लायता. ते म्हणटा कितें ना तुका काम करचें पडटलें ऑलरेडी कित्याक हय मॅन पावर ना हें ना तें तुका करचें पडटलें. तूं करिना जाल्यार ताका परत तो क्लॉज लायता कितें तूं आयकना, कंपनी तुका काम सांगता तें तुका काम करपाचें ना, सो तूं फॉलो करना, सो तुका आमी हेजेर वॉर्निंग लेटर दिवं शकता. आनी अशें जाल्लें आसा की फोर्सफुली तेंच्यांनी वॉर्निंग लेटरां बीन सायन करून घेतल्या नाल्यार सांगता ती पोस्टान धाडटा.
सो आमकां दिसता की हे आमकां सामकें हें आसा जॉब सेक्युअर नात आमचो ह्या जाग्यार आनी ताका लागून आमकां हो भंय पडलो म्हणून आमी आयज भायर येयले. आतां पासून आमकां रिक्वेस्ट केली तेंच्यांनी की तुमी भितर येया, भितर सॉल्व करया. पूण भितर आमी जेन्ना वयता पळय तेन्ना ते अशेंच सांगता करता म्हणून फुडें काय करिना आनी एकट्या भुरग्याक फुडें आपूण टार्गेट करता. सो हेजेर आतां सोल्युशन कितें काडपाचें आनी कितें ना ते डायलॉगाक आमी भायर रावल्ले की ते भायर येतले. आमी डिसिजन कितें घेतले कित्याक आमी भितर वचत जाल्यार आमकां थंयसर गॅदरींग करपाक मेळना, ती एअरपोर्टाची प्रिमायसीस जाता. सो ताका लागून आमी भायर रावल्या. पूण ते आतां कोण भायर येवपाक रेडी ना आनी काय सांगिना. ते आतां टायम मागता, आमकां इतलो टायम दी तितलो टायम दी. सो आमकां दिसना की आमी आतां परत हे अशें सांगता आनी हेंचें आयकून रावपाचें, कित्याक फाल्यां आमचोय जॉब वचूं शकता. नांव शांबा गडेकर, हो साईश तुळसकर, तो अर्जुन पांडे. आमकां तिगांयक आतां ट्रान्सफरीचो जो मॅटर आतां सांगला आमच्या भावानी, ती ट्रान्सफरी आमचे तिगांयचे काडलेले आनी आमी तांकां रिक्वेस्टूय केल्ली. तेणे आमकां पयलीं कितें सांगलेलें, एक ब्रिफींग घेतलेली आनी विलिंगली जर कोण वयता ट्रान्सफर जाता जाल्यार ट्रान्सफर तुमी आतां सांगा, आमी तुमकां जॉब सेफ करपाक म्हणून ट्रान्सफर काडटा तुमकां आनी थंय थोड्या दिसांक घालता आनी ताच्या उपरांत तुमकां परत हाडटा आमी, हें सांगलें. ताच्या उपरांत आणि एक प्रॉब्लेम डेजिग्नेशन मेन इशू आहा तेजेर. एक HVAC डिपार्टमेंट आहा सिद्धेश गांवस म्हणून, ताका फोर्सफुली कशेंय ताका प्रमाणे हे करून ताका BMS घातलो. आतां सपोज मेडिकल इशू आहा जाल्यार एकट्यान लीव घेतलो आनी शिफ्टी फक्त BMS आहा 3 डिपार्टमेंट, 3 मॅन पावर आहा. इन केस कितें जायत जाल्यार BMS कोण नासता. मागीर सगळ्यांक एक एक करून HVAC डिपार्टमेंट सगळ्यांक कॉल आउट जाता की कोण तरी चला BMS बसा म्हणून प्रेशरायज करता. सपोज आमी अपोज केला, मागीर नेक्स्ट आदले दीस मागीर इंजिनियर शिफ्ट इंजिनियर आमकां विचारता तुमकां BMS बसपाक प्रॉब्लम कितें आहा. मागीर परत एक क्वेश्चन आमचे जायते आसता. आनी एक अर्जी म्हटल्यार पयलें जाल्यार एक दिसान एटलिस्ट 3 ना जाल्यार 4 BMS डिपार्टमेंट काम करपी जायत पडटा. एक रिलिवर आनी 3 शिफ्टीक चलोवपाक करचें पडटा. मागीर आमकां ओके, तुमचें नाव कशें म्हटलें? अमित गुप्ता. ओके. आयज परतून एकदा जो विशय 1.5 वर्सां पूर्वी आमी इंटरव्हीन करून जो CLRचो विशय आसलो कंपनी, जी CLR कंपनी मेंटेनन्साचो सगळो जो कारभार आसा GMR एअरपोर्ट, मोपा एअरपोर्ट, मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाचेर बघता, त्या कंपनीचो गेल्या 1.5 वर्सां पयलीं एक इश्यू जाल्लो आनी अशीच आमी एक पत्रकार परिशद घेतलेली. आमी तेंच्या ऑफिसरांक सांगलें की आमकां एक रितसर आमकां अपॉइंटमेंट दिया, आमकां ज्यो तेंच्यो गजाली आहा त्यो डिस्कस करपाक जाय. आनी जी तेंची HR आसा उमेरा खान म्हणून, एक ताच्या कडल्यान अशी अपेक्षा नासली की ती अशें बिहेव करतली म्हणून. हे कॅज्युअल मॅनर्सान सांगली आमकां की ना तुमकां अपॉइंटमेंट बी कांय ना, हायर ऑथॉरिटी कडल्यान बी कांय येवंक ना. तर ताच्या उपरांत आमी एक प्रेस घेतली. ती प्रेस घेतल्या उपरांत पुण्याच्यान तेंचे ऑफिसर आयले आनी तो विशय आसलो तो आमी तांकां कोऑपरेट करून, स्वता मी आसलो, म्हाज्या बरोबर उदय महाले आसलो, कृष्णा नायक आसलो, भास्कर नारुलकर असले, ह्या सगळ्यांनी मेळून आमी तांकां कोऑपरेट करून हो विशय जो आसा तो न चिगायटा आमी तो व्यवस्थीत सॉर्ट आउट केल्लो. 1.5 वर्सां जावन आतां परतून तो विशय आतां परतून तोच येयला, तेच क्वेश्चन आहात तेंचे, तेच मुद्दे आहात तेंचे आनी हाजेर तोडगो कांय येयना. 2-4 दीस पयलीं म्हाजे कडेन मेळ्ळेले ते थोडे येवन आनी आश्चर्याची बाब म्हणजे जे भुरग्यांनी गेल्या फावटी लीड घेतलेली, गेल्या फावटी ह्या हरेसमेंटाक वाचा फोडपाचें काम केल्लें, तेच आयज भुरग्यांक इरेग्युलरली म्हणूं येता, तांकां काडून दुसरे कंपनीन धाडटा म्हणून तांकां ट्रान्सफरा मॅसेजी आहा ते मोबायलाचेर धाडली, थोड्यांक लेटर बाय पोस्ट धाडली, पूण तांकां रिजन कांय सांगूंक ना की बाबा ट्रान्सफर कित्या खातीर. देर मे बी अ क्लॉज, देर मे बी अ पॉलिसी ऑफ द कंपनी टू ट्रान्सफर, पूण ट्रान्सफर करता आसतना रिजनूय दिवंक जाय न्हू, तशें कांय दिवंक ना. सो आयज परतून एकदां ह्या भुरग्यांक हांव मेळपाक येयलो आनी मेळ्ळ्या उपरांत तेच गजाली म्हाका निदर्शनाक आयले. थोड्या भुरग्यांनी सांगलें की MLA पेडण्याचो MLA प्रवीण आल्लेकरा कडेन गेले, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दामू नायक तांच्या कडेन गेले, गोंयचो मुख्यमंत्री CM प्रमोद सावंत तांच्या कडेन गेले, राज्यसभेचो खासदार तानावडे हांच्या कडेन गेले आनी हेंच्या कडेन जे मनशा कडेन गेला पळय हे मनीस आयज सत्तेन एक पावरफूल प्लेसीचेर आसात, एका विशिश्ट पदाचेर आसात आनी हे भुरगे गेले ते आमचे गोंयकार पेडण्याचे लोकल ज्यांच्यो जमनी ह्या एअरपोर्टाक गेल्यात. तांकां जर न्याय तुमच्या कडल्यान मेळना आनी तुमी जर त्या कंपनीक अभय दितात, हेच्या सारकी लाजीरवाणी बाब म्हाका दिसना की कोणा खंयसर घडटा आसतली. ज्या वेळाचेर एका अधिकाऱ्या कडेन हांव फोनाचेर आतां उलय आसलो, सगळें सांगलें तेणी आमी अशें केलें, पूण
हांवें सांगलें की त्यांच्या बरोबर मिडिया येयले. सो ताजे कडल्यान एक स्टेटमेंट येयलो की मिडियाक हाडून कितें जातलें, हो विशय सॉर्ट आउट जातलो आनी मिडिया ती करतली काय, असो प्रश्न केलो तेणी. पण हांवें ताका सांगलें की बाबा जे प्रश्न जनसामान्याचे प्रश्न सरकार किंवा तेंचो प्रतिनिधी जे करिना ते करच्या खातीर आयज मिडिया अग्रेसर आसा गोंयांत. आनी मिडिया सगळे जे अत्याचार जाता ताका मिडिया वाचा फोडटा, हे आमचे पत्रकार भाव वाचा फोडटात. आनी जेणे करून कितकेशेच विशय सरकाराक भाग पडटा की हे विशय सॉर्ट आउट करपाक जाय. हो इन्सल्ट ताच्या कडल्यान कसो काय जावं शकता. तो आपणाक एक आर्मी मॅन म्हणटा, देशासाठी आपूण सेवा केली म्हणटा. पूण देशासाठी जर सेवा जर तुवें आर्मी ऑफिसर म्हणून जर केली जाल्यार त्याच आर्मी हेतून शिकयता आसतना सगळ्यांक सांगतात की बाबा प्रत्येक घटकाचो आपण रिस्पेक्ट करपाक जाय. असो स्टेटमेंट ज्या वेळाचेर त्या ऑफिसरा कडल्यान येता त्या टायमाचेर कळटा की बाबा हेंकां कोणाची पर्वा ना, हे भुरगे आसो नाल्यार नसो. सो म्हाका एक खरंच लाजीरवाणी बाब अशें दिसता की आयज ही हेंच्यार पाळी येयल्या. 2-3 कंपनी आमच्या कडेन अप्रोच जाल्या अश्योच. हो जो विशय जर आतां सॉर्ट आउट जायना जाल्यार हो विशय फुडें व्हरपाचें काम हांव स्वता करतलो. जावं तो आमच्या ऑपोजिशन लिडर जावं नाल्यार मुख्यमंत्री जावं, नाल्यार मुख्यमंत्री आसा कित्याक गोंयचो हो विशय सॉर्ट आउट करिनात. मुख्यमंत्र्याक एक विचारूंक दिसता की साखळेच्यान बशी येतात हांगा 2-4 कामाक, त्या भुरग्यांक अरेस्ट जाले जाल्यार त्या कंपनींतल्या ऑफिसरांक फोन वयता, अरे आमचे भुरगे कितें त्रास जाता तांकां. ते भुरग्यांक आनी कांयच ग्रिव्हन्स ना. बाकी सगळे जे काम करतात दुसऱ्या कंपनीत, दुसऱ्या गांवांतले किंवा दुसऱ्या आनी खंयसरले, तांकां तेंचे काय पडलेले ना. मुख्यमंत्री कितें म्हणून करतात. सो मुख्यमंत्र्याकूय म्हाका एक जाप करीशी दिसता की हो विशय जो आसा हो प्रत्येकाक कॉर्पोरेट आसल्या कारणान विशय घडत आसात आनी हेचेर जातीन लक्ष घालचो मुख्यमंत्र्यान. आनी आमचो MLA तेजेर हांव कांयच उलयना. आनी ह्या भुरग्यांक हांव आश्वासन दिता की बाबा हो विशय जो आसा जे तुमचे डिसिजन आसतले ते डिसिजनाक म्हाजो पूर्ण तुमकां सपोर्ट आसतलो. तुम्ही ज्या ऑथॉरिटी कडेन अप्रोच जा, हांव तुमच्या बरोबर आसा.